मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे विधान केले। तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असा आदेश सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलाय। उद्धव ठाकरेंच्या MMR रिजन मधील पदाधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्यात। मुंबई मेट्रो रिजन, महामुंबईचं क्षेत्र, ठाकरेंच्या शिवसेनेची MMR रिजन मधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महापालिकेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। पद्मेश, मागच्या काही महिन्यांपासून म्हणावं लागेल या चर्चा सुरू आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचे मनसे एकत्र येणार का? आता त्या अनुषंगाने सुद्धा हे महत्त्वाचं विधान आहे। सगळ्या जागांवर तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। विक्रांत, जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून ज्या युतीची चर्चा सुरू होती ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची जी चर्चा सुरू होती, आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे 12:30 येथे MMR रिजन म्हणजेच मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे आणि वसई विरार या संदर्भात ज्या जागा आहेत त्या संदर्भातची बैठक जिल्हा प्रमुख असतील, त्याचबरोबर अनेक जे पदाधिकारी होती त्यांची होती। उद्धव ठाकरे यांनी प्रमुख 1-to-1 मार्गदर्शन केलं। प्रत्येक जिल्हा प्रमुख असतील, प्रत्येक नगरसेवकाशी उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये 1-to-1 मार्गदर्शन केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मनसेसोबतचा जो निर्णय असेल तो मी तुम्हाला सांगेल, पण संपूर्ण जागेवरती तयारी करा तुम्ही। आपण जर पाहिलं तर हा जो रिजन आहे तो शिंदेचा कुठेतरी आपण बघितलं की स्ट्रॉंग होल्ड आहे। अनेक जे नगरसेवक इकडून शिंदेकडे गेले होते, त्यामुळे त्यांनी असं सांगितलं उद्धव ठाकरेंनी की इथे आपल्याला नवीन कार्यकर्ते तयार करायचे आहेत, नवीन कार्यकर्ते आपल्याला निर्माण करायचे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गल्लीबोळात जाऊन शिवसेना आपली जी आहे त्याचा प्रचार करा। त्याचबरोबर आपल्याला मनसेसोबतची जी युती आहे ती मी बघून घेईल, तुम्हाला काय करायचं तुम्हाला मी फ्री हँड दिलाय। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आता उद्याच दिल्ली दौऱ्यावर जातील, यामध्ये काय बोलतील हे पाहायला महत्त्वाचं असणार आहे। अनेक जे पदाधिकारी होते, ठाण्यातले होते, कल्याण डोंबिवली होते, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी 1-to-1 संभाषण साधलं आणि कार्यकर्त्यांना जागा करा, कार्यक्रम द्या कार्यकर्त्यांना, आपल्याला ही जी आपला जो बालेकिल्ला आहे तो परत आपल्याला मिळवायचा आहे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या तपशिलांसाठी। तर उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये नेमकं काय म्हणालेत, मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल। तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले। गटप्रमुखांच्या नेमणूक झालेल्या नाहीत तिथं गटप्रमुखांच्या नेमणुका करा। संघटनात्मक तयारी महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून करा। नवीन प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवा। ज्या गोष्टी घडत आहेत त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले।